लक्षात आण बर का, माजल्यासारखं सोशल मीडियावर बोलताय. सण होईल तर होईल. जर तुम्ही असा त्रास देत राहिलात तर मराठ्यांना नाविलाजानं उठाव करावाच लागणार आहे. माझा नाविलाज आहे. मी जातीवाद करत नाही, पण मराठ्यांना न्याय मागताना आणि संतोष देशमुखांना न्याय मागताना, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मागताना कोणाला जातीवाद वाटत असला तर बिनधास्त जातीवाद वाटू द्या. मी न्याय घेतल्याशिवाय माग हटणार नाही. धनंजय मुंडे, इथून पुढे तरी त्या गुंडाला थांबव. त्यांचा माज जर तुला थांबवता येणार नसला आणि तू ओबीसीचे नेते मराठ्यांच्या अंगावर घालून त्यांना आंदोलन करायला लावणार असला तर एक लक्षात ठेव, वेळ प्रत्येकावर येते. ज्या वेळेस तुमच्यातलं कोणी मारलं किंवा मेलं जाईल त्यावेळेस एक लक्षात ठेव, आमचा संतोष भैयाचा तुम्ही जीव घेतला, त्यानं तुझं पोट भरलं नाही, तरी तू जर मोर्चे काढायला लावत असला तर मराठ्यांनी सुद्धा प्रति मोर्चे मग नंतर काढायचे का? तुम्ही जर आरोपीच्या पाठीशी उभा राहिलात तर पुढच्या काळात मराठ्यांच्याही जर एखाद्याकडून काय घडलं तर आरोपीच्या पाठीशी उभा राहायचं का? तू ही रूढ पाडू नको. मराठ्यांना जाहीर सांगतो, पुढच्या काळात सावध राहा. बेसावध राहू नका. काळ धावून आलाय, काळाला परतून लावायला लागताय. हे लोक मस्तीत आणि मगरुरीत पैशाचं वागायला लागलेत. यांना ठाव ठिकाणा राहिला नाही. मस्तीचे त्यांची सगळी जात संपायला लागलेत. या जातीची जिल्ह्यात त्या पत होती, यांच्या हाताने यांच्या माधुर्यपणामुळं यांनी यांची पत कमी करून घेतली. आपला नाविलाज आहे. असाच जर काळ राहिला तर या काळाशी संघर्ष करून आपल्याला परतावं लागणार आहे. या काळाला मी तर भेट नाही. या समाजाच्या पायावरती आपण या अगोदर जीव अर्पण केलाय. भेटतो कोणाला? आणि धनंजय मुंडे, भेट नसतो मनोज जरांगे. तुझे लोक शांत कर. जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला, गोरगरीब दलित मुस्लिमांना ओबीसीला जर त्रास झाला तर सामना 25 जानेवारीच्या नंतर होणार आहे. कायद्यानं होईल, पण तुझी मस्ती जिरवल्याशिवाय गप बसणार नाही. संतोष भैयाचा दासांना शेवटचं सांगतो, सगळ्यावरती मोका. खंडणीतले आरोपी 302 मध्ये आले पाहिजेत. जेवढे जेवढे प्रकरण झालेत, आरोपीला ज्याने सांभाळलंय त्यांना सह आरोपी करा. जबाबदारी तुमच्यावरती आहे. राज्याला शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय म्हणून मराठा शांत आहे. सगळ्यांना 302 मध्ये घ्यायचं सांगा. वाटलाच मुख्यमंत्र्यांकडे आज उद्या पुन्हा जाऊन तुम्ही हा प्रश्न तडीस लावा. पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो, टोळी थांबव. लाभार्थी टोळीनं अन्याय चालवला, थांबव तिला. जड जाईन बर का. ही धमकी नाही, तुला सावध करायलोय. तुला मी सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको. यांची मस्ती थांबव. जर याच्या पुढं तुझ्या गुंडानं, लाभार्थी टोळीनं कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोललं तर लक्षात ठेव, त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे. गुंडाला आम्ही बोलणार, तुझ्या जातीला कधी बोललो नाहीत. पांघरून घेऊ नको तुझं पाप झाकायसाठी. शेवटचं सांगतो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळ्या पक्षाच्या लोकांना आणि सगळ्या मराठ्यांना देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा आणि 25 जानेवारीला सगळ्यांना अंतरवाली लिहा. धन्यवाद.
जय शिवराय.